बहुजन संघटक या फेसबुक पेजवर पुन्हा एकदा मला बोलायची संधी मिळत आहे आणि विशेष म्हणजे आज भारतात चालू असलेल्या दिवाळीच्या ऐन वेळी ज्यावेळी माझ्या आजूबाजूने फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे, आवाज सुरू आहे, त्याच्यानंतर त्यांची चमकणारे त्या सगळ्या चमकणारे फटाके वाजत आहेत, सुरू आहेत. अशा वेळी नेमकं मला भाषण करायला, माझ्याशी तुमच्याशी बोलायला मला संधी मिळत आहे आणि माझ्या आजच्या भाषणाचा बोलण्याचा विषय आहे बौद्ध आचारसंहिता, सण, उत्सव आणि वादविवाद. आपल्याकडं अलीकडे जसे जसे लोक आपण शिकत आहोत तसतशी आपली चिकित्सा बुद्धी वाढत आहे आणि या चिकित्सा बुद्धीच्यामुळे आपल्याला जे वाटतं त्याची पूर्ण शहानिशा न करता आपण उगाच फेसबुकवर, यूट्यूबवर, आपल्या एखाद्या कुठल्या कार्यक्रमात, कुठल्या समारंभात आपण वाद घालत बसतो आणि आपल्याला असं वाटतं की हेच आपलं खरं आहे. जसं आता दिवाळीचा सण आहे. आता या दिवाळीच्या सणाबद्दल आपण मधातच आता 5-6 वर्षापूर्वीपासून सुरू केलेला आहे की बौद्धांनी दिवाळी मनवली पाहिजे, कारण हा सम्राट अशोकाने सुरू केलेला दीपोदान उत्सव आहे. म्हणजे आजच्या दिवशी सम्राट अशोकाने दीपदान उत्सव सुरू केला म्हणे. कशासाठी केला तर सम्राट अशोकाने कलिंगवर स्वारी केली आणि तिथे प्रचंड रक्तपात झाला, माणसं मारली गेली. ते दुःख पाहून सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि मग त्याने भगवान बुद्धांनी सांगितलेली वचनं, जी 84,000 वचनं आहेत, त्रिपिटकामध्ये लिहिलेली आहेत असं सांगण्यात येतं. त्याच्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक अशी 3 पिटकांची मिळून बुद्ध तत्वज्ञानाची आपल्याला शिदोरी मिळते. त्यानंतर त्याच्यावर अनेक लोकांनी पालीतून, मधून संस्कृतमधून, मग हिंदीतून, मग इंग्रजीतून, मग पुढे मराठीतून अनेक पुस्तकं लिहिली गेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र पुस्तकं लिहिण्यात आलेली. तर त्याच्यामध्ये सम्राट अशोकाला महानाम प्रियदर्शी सम्राट अशोक या नावाने आपण हे करतो. आणि आपल्या असं या इतिहासातून आपल्या असं लक्षात येतं की सम्राट अशोकाची ज्या ज्या प्रदेशावर राजसत्ता होती त्या प्रदेशामध्ये त्यांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या प्रत्येक श्लोकावर 84,000 स्तूप बांधले, स्तंभ बांधले, चक्र बांधले आणि या सगळ्यांचं उद्घाटन करण्याचा दिवस म्हणून त्याने आजच्या दिवशी दिवे लावले आणि दीपोदान उत्सव सुरू केला म्हणे. म्हणजे दिवाळी हा बुद्धांनी सुद्धा सुरू करावा, बुद्धांनी सुद्धा, बौद्ध धम्मियांनी सुद्धा पालन करावा असा हा सण आहे असं सांगून बौद्ध लोकांनी सुद्धा दिवाळीचं पालन करावे, घरात दिवे लावावे, आतिषबाजी करावी असं सांगण्यात येतं. पण हे सांगताना ज्या कोणी हे शोधून काढलं त्याने सम्राट अशोकाच्या जीवनचरित्राचा, त्याच्या ऐतिहासिक कालखंडाचा, त्याने बांधलेल्या स्तूपांचा कधी शोध घेतलाय का? भारतातल्या कोणत्याही माणसाने हे शोधलं नाही. हे सगळ्यात प्रथम इंग्रजांनी शोधलं आणि इंग्रजांनी या देशाच्या जमिनीत जे गाडलं गेलं होतं, पुरलं गेलं होतं ते बाहेर काढलं, त्याच्यावर संशोधन केलं आणि त्याच्यावर त्यांनी आपलं इंग्रजीतून लिखाण केलं. त्या दृष्टीने पाहिलं तर इंग्रजी पुस्तकांमध्ये जे सम्राट अशोकावरची चित्रित केलेली आहेत त्यामध्ये दीपदान हा उत्सव म्हणजे दिवाळीचा उत्सव हा बुद्धांचा मुळात आहे असं कुठं दिसून येत नाही बघा. आणि तरी तो दीपोदान उत्सव साजरा करावा. बरं, समजा आपण केलाही किंवा करत आहे, काही हरकत नाही असं जर आपण थोडा वेळ समजलं, पण हे सत्य आहे का असत्य आहे हे तर बघितलं पाहिजे की नाही. मग सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधल्यावर त्या सगळ्यांचं उद्घाटन एकाच दिवशी कसं केलं असेल?
किंवा दरवर्षी त्याच तारखेला म्हणजे दिवाळीच्याच दिवशी कसं केलं असेल, त्याच्या चरित्रात कुठेही उल्लेख नाही. त्याच्यानंतर त्याचा मुलगा जो आहे, त्याची मुलगी जी आहे, या मुलांनी हा बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार श्रीलंकेपर्यंत केला, त्यांच्याही चरित्रामध्ये हे दिसत नाही. बरं, याच्याशिवाय भारताच्या देशातून वगळता जिथे जिथे बौद्ध धम्म गेला आहे, त्या जपानमध्ये, चीनमध्ये, थायलंडमध्ये, म्यानमारमध्ये, तिथेही दीपोदान उत्सव साजरा करण्याचं काही प्रयोजन दिसत नाही. भारतातच हे का? आणि भारतातील बुद्ध फिलॉसॉफर, बुद्धिस्ट लोक हे असं का म्हणतात की नाही नाही हे आपण पाळलं पाहिजे, याचा दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझा हा विषय आहे की बौद्धांची आचारसंहिता काय आहे, बुद्धाने कसं वागलं पाहिजे, कसा आचार ठेवला पाहिजे, बुद्धाचे सण आणि उत्सव कोणते आहेत, आणि त्या सण आणि उत्सवांमध्ये आपण कसे वाद घालतो. याआधी आपण हे जे दिवस आहेत, या दिवसांचं महत्त्व ओळखलं पाहिजे. हे कसं ओळखता येईल? भगवान बुद्ध इसवी सनाच्या पूर्वी 583 ला त्यांचा जन्म झाला असं आपल्या सांगण्यात येतं. आता हे इसवी सनाच्या पूर्वी म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ इसवी सन हे पहिलं कॅलेंडर आलं आपल्याकडे कालगणना मोजण्याचं. हे कॅलेंडर केव्हापासून आलं? तर हे युरोपियन लोकांनी, विशेषतः इंग्रज लोकांनी हे कॅलेंडर शोधून काढलं. हे कशाच्या आधारावर शोधलं असेल? तर त्यांनी येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या वर्षी झाला, ज्या काळात झाला, त्या दिवसापासून कालगणना सुरू केली. आज येशू ख्रिस्ताचा जन्म होऊन 2023 वर्ष झालेली आहेत असं आपण म्हणतो. आणि म्हणून आपल्या सगळ्या कॅलेंडरमध्ये 2023 हे वर्ष आपण मानतो. तेव्हापासून कालगणना सुरू झाली. त्यांची कालगणना ही 12माही पद्धतीने आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे महिने आहेत ते 12 महिने आहेत. 1 जानेवारीपासून तर 31 डिसेंबरपर्यंत हे इंग्रजी महिने आहेत. मग त्याच्या आधारावर आपण आपल्या देशाची कालगणना करतो, जगाची पण कालगणना त्याच कॅलेंडरने होते आता. मग त्या कॅलेंडरच्या आधी म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आधी कालखंड नव्हता का? मग त्याला मोजमात ठेवलं की इसवी सनाच्या पूर्वी म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी. मग किती वर्ष? तर बुद्धाचा जन्म झाला 583व्या वर्षी किंवा 563व्या वर्षी असं. म्हणजे मग 2023 अधिक 563 एवढी ती वाढत जाणार संख्या. मग त्यावेळी जर कॅलेंडरच नव्हतं तर मग हे कसं आलं? मग दुसरा विचार करू का? इंग्रजी पद्धतीनं हे समजा नाही आहे. दिवाळी सण किंवा होळी सण किंवा दसरा सण किंवा जे हिंदूंचे सण म्हणून मानले जातात, गणेश उत्सव किंवा सरस्वती पूजन, हे जे हिंदूंचे सण मानले जातात हे कोणत्या कालगणनेनुसार केले जातात? तर त्यांच्यासाठी कालगणना जी हिंदूंनी तयार केली आहे असं मानलं जातं ती आहे शक संवत्सर, म्हणजे मराठी महिन्यात. आता मराठी महिन्यात कोणती? तर मराठी महिन्यामध्ये मराठी महिना कसं गृहीत धरला जातो? तर मराठी महिना हा गृहीत धरला जातो शक संवत्सर या नावाने. तर तो गृहीत धरला जातो इसवी सन जो आहे म्हणजे आता जे 2023 सुरू आहे त्याच्यामध्ये 78 वजा करायचे. म्हणजे 2023 मध्ये 78 वजा केले म्हणजे उरतात 1945. म्हणजे आता जो शक मराठी लोकांचा, मराठी हिंदूंच्या सणांचा सुरू आहे तो आहे 1945. म्हणजे हिंदू सण किंवा हिंदू कॅलेंडर हे आजपासून 1945 या वर्षाच्या आधी निर्माण झालं. मग 1945 आधी याचा अर्थ भगवान बुद्ध त्याच्या आधी होऊन गेले. मग हे हिंदूचे सण आणि जे सगळे उत्सव सांगितले जातात ते फार आधी, भगवान बुद्धाच्या आधी, मग वैदिक संस्कृतीच्या आधी, सिंधू संस्कृतीच्या जवळपास असं सांगितलं जातं. मग त्यावेळी कालगणना कशी केली असेल? हा विचार खरं म्हणजे इतिहास तज्ज्ञांनी आणि विशेषतः धर्मवाचकांनी, विशेषतः धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या हिंदू पुजाऱ्यांनी, मुस्लिम मौलवींनी आणि बुद्धांच्या भिक्षुकांनी सुद्धा अभ्यासला पाहिजे. मग हे कसं करता येईल? मग लक्षात येते की हे सगळे इंग्रजी कॅलेंडरनुसार तयार केलेली अनुमानं आहेत. ही अनुमानं कशाच्या आधारावर केली असतील? तर मराठी शक संवत्सरांमध्ये भारतामध्ये विशेषतः 3 ऋतू आहेत.
महत्वाचे 3 ऋतू आहेत जे सिंधू संस्कृतीपासून चालू आलेले आहेत. त्या ऋतूंचं नाव आहे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हे 3 ऋतू म्हणजे प्रत्येक वेळी 4-4 महिन्याचे आहेत. 4 महिने उन्हाळा, 4 महिने हिवाळा, 4 महिने पावसाळा. या 3 ऋतूंचा मिळून 1 वर्ष बनणार. मग हे 3 ऋतूंमध्ये मग मोजायचे कसे ऋतू? तर त्या ऋतूंमध्ये 6-6 महिने जोडले जातात. कसे जोडले जातात ते आपण पाहिलं पाहिजे. ते खूप मजेशीर आहे. ते असं म्हणतात की हे पाहिलं पाहिजे की बुद्धांचे सण पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ, मग लक्षात येईल. तर हे बुद्धांचे सण तपासताना कशाच्या आधारावर तपासले जातात? तर हे तपासले जातात चंद्राच्या आधारावर. पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी. बुद्धाच्या कालगणनेमध्ये या 3 शब्दांना कालगणनेप्रमाणे अतिशय महत्वाचं स्थान आहे. तर पहिलं चंद्राच्या आधारावर म्हणजे पौर्णिमा. आता पौर्णिमा कोणती? मग त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक महिन्याला 1 पौर्णिमा येते. मग त्या प्रत्येक महिन्याला 1 पौर्णिमा, प्रत्येक महिन्याला 1 अमावस्या आणि प्रत्येक महिन्याला 1 अष्टमी. असं जर धरलं तर मग कसं होईल? मग आपल्या लक्षात येते की एक सेकंद. तर आपण असा विचार करूया की बुद्धांचे सण कोणते आहेत? पहिला सण येतो बुद्धांचा वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमा म्हणजे कशासाठी? तर वैशाख पौर्णिमा ही सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला तो दिवस, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस आणि त्यांचे महापरिनिर्वाण झाले तो दिवस. या 3 दिवसांचा एकाच पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हे 3 प्रकार घडले. म्हणून बौद्धाच्या आचारसंहितेमध्ये, बौद्धाच्या धम्मामध्ये वैशाख पौर्णिमेला अतिशय महत्वाचं स्थान आहे. दुसरा बौद्धांचा सण कोणता आहे? बुद्धाचा दुसरा सण आहे संघ दिवस, ज्याला महापूजा दिन असं म्हणतात. सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्या धम्म शिकवणुकीचा दिवस जो भिक्षूंनी अर्हत होण्यासाठी वापरात आणावयाचा तो दिवस म्हणजे संघ दिवस. तर तिसरा आहे धम्म दिवस. धम्म दिवस हा धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये सांगितलेला. धम्म दिवस म्हणजे ज्या लोकांनी बहुसंख्येने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो दिवस म्हणजे धम्म दिवस समजायचा. तिसरा आहे उपोसत. उपोसत या शब्दाचा अर्थ हा प्रत्येक भिक्षू वेगवेगळा सांगत जातो. उपोसत म्हणजे उपास करणे, उपोसत म्हणजे श्रद्धापूर्वक भगवान बुद्धाची पूजा अर्चना करणे हे सांगितलं जातं. पण उपोसत या शब्दाचा तसा अर्थ आपण घ्यायचा नसतो. भिक्षूंनी काय स्वीकारलं आहे, ते भिक्षू झाल्यापासून ते बुद्ध विचाराने काय काय त्यांनी अंगीकारलं आहे आणि त्यांनी कोणत्या तत्वांचा प्रचार केला आहे हे वर्षातून एकदा तपासणे, म्हणजे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ भिक्षूंनी त्याची तपासणी करणे आणि तो बरोबर आहे का चूक आहे हे सांगणे. तो जर बरोबर असेल तर त्याला पुढे जाऊ देणे, तो जर चुकत असेल तर त्याला दुरुस्त करायला लावणे आणि जर तो दुरुस्त होत नसेल तर त्याला शिक्षा करणे. हा प्रकार उपोषताच्या दिवशी करण्यात येतो, त्याला म्हणायचं उपोषत. याशिवाय भगवान बुद्धाच्या दर महिन्याच्या पौर्णिमेला आणि अष्टमीला भगवान बुद्धाची वचनं समाजाने म्हणजे त्या लोकांनी सामूहिक रीतीने त्याचं पालन करावं आणि त्याबद्दलची चर्चा करावी आणि त्याचं आचरण कसं करता येईल त्याच्यासाठी या पौर्णिमा असतात, अष्टम्या असतात. आणि त्याच्यानंतर आहे वर्षावास. वर्षावास तर अलीकडे खूपच गंमत आहे. वर्षावास हा सामान्य लोकांसाठी नाही आहे. वर्षावास
म्हणजे पावसाळ्यांमध्ये जे भिक्षू लोक, भंतेजी लोक बुद्धाची शिकवण द्यायसाठी गावोगाव फिरतात, चरत भिक्खवे चारिकम, या अर्थाने पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे त्यांनी एकाच गावात थांबायचं, एकाच ठिकाणी राहायचं पाऊस थांबेपर्यंत, म्हणजे पावसाळा समाप्त होईपर्यंत. आणि त्या पावसाळा समाप्त होईपर्यंत त्याने तिथे काय करायचं, तर त्याने बुद्ध विचारांचं अध्ययन करायचं, बुद्ध विचारांचं परिशीलन करायचं. आणि तो ज्या गावात राहतो, ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी त्याची जेवणाची व्यवस्था किंवा त्याची राहण्याची व्यवस्था करणारे जे त्या गावातले लोक असतील त्यांना बुद्ध धम्माचं ज्ञान सांगायचं. हे आहे वर्षावासाचं महत्व. पण अलीकडे असे वर्षावास साजरे होत नाही. आणि याच्याशिवाय मग अलीकडे भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्माचे काही सण निघालेले आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर जयंती, बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मदीक्षा दिन. मग त्यानिमित्ताने जे थोर थोर महापुरुष आहेत त्यांचे जन्म सोहळे, मृत्यू सोहळे, त्यांच्या क्रांतिकारकांचा एखादा दिवस, असे सण आपण उत्सव साजरे करतो. माझ्या मनात हा प्रश्न आहे की हे असं बौद्ध आचारसंहितेत बसतं का? बौद्ध धम्म आहे की बौद्ध धर्म आहे? कारण आज सगळीकडे जे वातावरण आपल्याला बघायला मिळते बुद्ध विहारांमध्ये, एखाद्या कार्यक्रमांमध्ये, एखाद्या सभामंडपांमध्ये, तर तिथं बुद्ध विचारांचं, बुद्ध आचारांचं आदान प्रदान होतं का? की तिथे बुद्ध धर्माचं संगायन होतं, बुद्ध धर्माबद्दल सांगितलं जातं. म्हणजे जो भिक्षू असतो त्याने ते सांगावं आणि बाकीच्या श्रोत्यांनी ऐकावं. ते भिक्षूनं सांगितलेलं आहे खरं की खोटं याची शहानिशा करू नये, त्याला प्रश्न विचारू नये. ही जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्मात आहे का? ही अंधश्रद्धा भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्मात आहे का? किंवा असंही आपण समजू की आपण जो पूजा पाठ करतो, आपण जे फुलं अगरबत्त्या पुष्प वाहतो आणि नमस्कार करतो आणि झालं आपलं काम, झाला म्हणजे आपण बुद्ध झालो का? मग बुद्ध धम्मात आचारसंहिता कशाला म्हणायचं? बुद्ध धम्म कशा पद्धतीने आचरणात आणायचा त्याची काही तत्व असतील की नाही, जी भगवान बुद्धाने सांगितली. ही तत्व हिंदू धर्माच्या विरोधातली आहे, हिंदू धर्म नाकारणारी आहेत. ही वैदिक धर्माच्या विरोधातली आहे, ही चातुर्वर्ण व्यवस्थेतल्या विरोधातली आहे. हे केव्हा आपल्या लक्षात येईल? म्हणून बौद्ध धम्माची आचारसंहिता जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात लिहिलेली आहे, ती वाचून तिचा अंमल करण्याची फार गरज आहे. कारण आचारातूनच जर धम्म आणला नाही तर तो जिवंत कसा राहील? तो तर त्याचा रिलिजन होईल ना, त्याचा धर्म होईल. आणि आज जगाच्या पाठीवर बौद्ध हा धर्म झालेला दिसतो. मग बौद्ध धम्माची आचारसंहिता आपण समजून घेतली पाहिजे. बौद्ध धम्मामध्ये पहिलं काय आहे? बौद्ध धम्मामध्ये पहिली गोष्ट आहे का ईश्वर, आत्मा आणि मरणोत्तर जीवनाबाबत या धम्मामध्ये काहीही देणे घेणे लागत नाही. हे इतकं मोठं वचन आहे की या एका वचनाने या जगातले सारे धर्म बाहेर टाकून वेगळे. ख्रिश्चन धर्मामध्ये ईश्वर आहे, कारण प्रभू येशूच हा ईश्वराचा पुत्र आहे. मोहम्मद पैगंबर हा डायरेक्ट अल्लाचा दूत आहे. आणि हिंदू धर्मातले तर 33 कोटी देवी देवता, त्याच्यानंतर 10 अवताराच्या कथा, हे सगळे देवदेवता आहे. आणि कितीतरी देवदेवतांचा आहे, म्हणजे ही सगळी ईश्वर अवतार आहेत. या सगळ्यांना नाकारणारा एकमेव धम्म म्हणजे बौद्ध धम्म आहे. तो ईश्वर, आत्मा आणि मरणोत्तराबाबत बाहेर ठेवतो. काहीच आता देणं घेणं लागत नाही, म्हणजे जे ईश्वराला मानत नाहीत. आज मंदिरांमध्ये ज्या मूर्ती आहेत त्या ईश्वराचं स्वरूप होऊन बसले आहेत. दुसरं काय आहे? विहारांमध्येही आता ज्या मूर्ती आलेल्या त्या ईश्वराचंच रूप असल्यासारखं. हिंदूंच्या देवळात जी पूजा अर्चा होते तीच जर बुद्धांच्याही मंदिरांमध्ये होत असेल तर ईश्वराचं रूप नाही का ते? मग बुद्धाची आचारसंहिता कुठं गेली? तेव्हा या दृष्टीने विचार केला पाहिजे की बुद्धांची आचारसंहिता या संदर्भात बुद्ध धम्मात अशा कुठल्याही कर्मकांडाशी कसलाही संबंध येत नाही. ईश्वर, आत्मा, परमेश्वर, यज्ञयाग हे काही येत नाही. हे जो नाकारतो तो बुद्धाच्या आचारसंहितेचं पालन करतोय हे आपल्याला दिसून येतं. मग बुद्ध धर्मामध्ये नेमकं सांगितलं काय? त्याचा दुसरा प्रश्न आहे. माणूस आणि माणसाशी या जगातले नाते कसे असावे ही शिकवण बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे,
त्याचं एकमेकाशी जगाच्या संदर्भातलं नातं कसं असावं, ही अतिशय चांगल्या रीतीने माणुसकीची शिकवण देणारा जगातला एकमेव विचार हा बुद्ध विचार आहे. तो विवेकवादी आहे, तो विज्ञानवादी आहे, तो अतिशय व्यावहारिक आहे. पण आज वर्तमानात असं दिसतं की एक माणूस दुसऱ्या माणसाशी कसा वागत आहे, तो माणुसकीच्या नात्याने वागत आहे, तो प्रेमाच्या नात्याने वागत आहे, तो करुणेच्या नात्याने वागत आहे, तो प्रज्ञेच्या नात्याने वागत आहे, असं दिसत नाही. म्हणून बुद्ध धर्माचं दुसरं तत्व आहे की एका माणसाने दुसऱ्या माणसाशी या जगात कसं वागलं पाहिजे, हे बुद्ध धम्म सांगतो. आणि तिसरं तत्व आहे की मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात आहे. मनुष्य जन्माला येतो, तो रडत रडतच येतो आणि तो भोगत राहतो त्याच्या शरीराशी, ते दुःख असतं. मग तो जसं वागतो त्याच्यावरून त्याची दरिद्रता येते, त्याची दैन्य अवस्था येते. तो जितकं चांगलं वागेल तशी ते दुरुस्त होऊ शकते. आणि म्हणून भगवान बुद्धांना तत्व सांगितलेलं आहे का मनुष्याचं हे सर्व जग दुःखाने भरलेलं आहे. हे मान्य केलं पाहिजे की मनुष्याचं जग हे दुःखाने भरलेलं आहे, हे मान्य करा. आणि या जगातून हे दुःख नाहीसे करणे म्हणजे त्या दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे, ही बुद्धाची खरी विचारधारा आहे. म्हणजे जगात दुःख आहे परंतु ते नाहीसे करण्याचा उपाय सुद्धा आहे. दुःखी असलेल्या माणसाला दुःखमुक्त करता येऊ शकतं, त्याला स्वतःला दुःखमुक्त होता येऊ शकतं. ही शिकवण म्हणजे बुद्ध धम्माची आचारसंहिता आहे. हे आपण आता वर्तमानात पाहतोय का? तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बौद्ध धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे दुःखाचा निरोध होईल आणि मनुष्य आनंदी जीवन जगू शकेल. किती सुंदर वचन आहे. पहिला की आपण पावित्र्याचा मार्ग अनुसरला पाहिजे. पावित्र्यता म्हणजे काय? पावित्र्य म्हणजे अशी गोष्ट की ज्या गोष्टीला कोणीही स्पर्श केला तरी त्याला आनंद होईल. पावित्र्य म्हणजे अशी गोष्ट का जी गोष्ट पाहिल्याबरोबर कोणालाही दुःख होणार नाही, आनंदच होईल. इतकी पवित्र गोष्ट ज्याच्यामुळे दुःख मुक्तीचा पहिला स्रोत आहे. दुसरं असं आहे की सदाचरणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. आपलं आचरण नेहमी आनंदी, सदैव सत्याचं असलं पाहिजे, सदाचरणाचं असलं पाहिजे, तो स्वीकारणे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं शील मार्गाचा अवलंब करणे. प्रत्येक माणसाने शीलवान असलं पाहिजे. शीलवान या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने घेतात, पण शील या शब्दाचा अर्थ आहे की मी माणूस आहे. माणूस म्हणून जगण्याचा मला जसा अधिकार आहे तसा दुसऱ्याला सुद्धा अधिकार आहे. आणि मी दुसऱ्याला दुःख देणार नाही, दुसऱ्याला आसुरी आनंदात डुबवणार नाही, दुसऱ्याला लुबाडणार नाही, दुसऱ्याचं हनन करणार नाही. याला म्हणतात शील मार्ग. मी स्वतः शील मार्गाने पवित्र राहील, ही बुद्धाची खरी आचारसंहिता आहे. आणि ह्या तीन गोष्टीचा अवलंब केला तर माणसाला असलेल्या दुःखाचा निरोध होईल. तो ते दुःख नष्ट करेल आणि त्या माणसाला आपोआप आनंदी जगायला मिळेल. तो आनंदाचं जीवन जगू शकते. आता हे जीवन जगायसाठी काही तत्व आहेत जे बुद्धाच्या आचारसंहितेत सांगितलेले आहे. चांगलं जीवन जगण्यासाठी बुद्धाने 5 तत्व सांगितले आहे. साधी आणि सोपी. एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढ्या सगळ्या कथांमध्ये न पडता साधी 5 तत्व जरी प्रत्येक माणसाने अंगीकारली तरी त्याला सुखी आणि निरोगी आणि आनंदी जीवन जगता येऊ शकतं. ते 5 तत्व कोणती आहेत? पहिलं तत्व आहे कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे. दुसरं तत्व आहे चोरी न करणे, अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकाविणे. तिसरा आहे व्यभिचार न करणे. चौथा आहे असत्य न बोलणे. आणि 5वं आहे मादक पेय ग्रहण न करणे. या 5 गोष्टीला भगवान बुद्धाच्या बुद्ध साहित्यामध्ये किंवा धम्म साहित्यामध्ये पंचशील असं म्हटलं आहे. ही 5 तत्व आहेत जी माणसाला आनंदी ठेवू शकतील. ही 5 तत्व आहेत जी एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी आनंदीच व्यवहार होईल, त्याचा दुःखदायक व्यवहार होऊ शकणार नाही. तो सदैव दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवेल आणि त्यामुळे तो स्वतः सुद्धा आनंदी राहील. हे 5 शील म्हणजे भगवान बुद्धाने सांगितलेली बौद्ध धम्माची आचारसंहिता. आता हे करण्यासाठी काय करता येईल? मला जर हे करायचं असेल तर मला पहिल्यांदा काय करावं लागेल? त्यासाठी भगवान बुद्धाने अतिशय चांगल्या रीतीने 3च गोष्टी सांगितलेल्या. ही 3 गोष्टीची मुख्य विचारधारा म्हणजे बुद्धाची आचारसंहिता. काय पहिलं
बुद्ध धम्मामध्ये कायेची म्हणजे शरीराची निरोगिता सांगितली आहे. प्रत्येक माणसाला एक शरीर असतं. ते शरीर वातावरणामुळे, ते शरीर आपल्या व्यवहारी धोरणामुळे, शरीर आपल्या कर्मकांडामुळे कधी कधी आजारी पडतं, ते रोगी होतं. त्याला लागणाऱ्या सगळ्या आवश्यक वस्तू, पाणी, अन्न, वारा हे जर व्यवस्थित रीतीने घेतलं नाही तर माणूस आरामात आजारी पडतो. म्हणून पहिल्यांदा बुद्धाने सांगितलं की कायेची निरोगिता म्हणजे शरीराची निरोगिता हे तुमचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. त्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणतात की आरोग्यम परम धन, आरोग्य ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पण आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करून बाकीच्या संपत्तीकडे आपलं सगळं लक्ष जातं आणि आपल्या शरीराला इजा होतात. हे सगळ्यात महत्वाचं तत्व, केवळ पहिलं तत्व जे इतर कुठल्याही साहित्यात नाही, इतर कुठल्याही धर्मात नाही, ते केवळ आणि केवळ बौद्ध धम्माच्या आचारसंहितेत आहे की तुमच्या शरीराला प्रथम लक्ष द्या, काळजी करा. त्या शरीराला आजार होणार नाही, ते शरीर दुःखी होणार नाही याची काळजी घ्या. हे पहिलं कायेचं आहे. दुसरं आहे वाचेचं. वाचेची म्हणजे बोलण्याची शुद्धता आणि नम्रता असणं हे मनुष्य प्राण्याला फार आवश्यक आहे. शरीर हे त्याच्या स्वतःसाठी जसं आहे तसं दुसऱ्यासाठी आहे, पण वाचा ही त्याला दुसऱ्यासाठीच उपयोगात आणता येऊ शकते, जी त्याच्याही जीवनामध्ये ती बदल करू शकते, त्याच्याही जीवनामध्ये परिवर्तन आणू शकते. म्हणून बोलण्याची शुद्धता आणि असं बोलणं असलं पाहिजे की जे नम्र असेल. नम्रता आणि शुद्धता हे वाचेचं अतिशय स्पष्टपणे असलं पाहिजे. आणि अशा नम्र बोलण्यात आणि अशा शुद्ध बोलण्यामध्ये सत्यत्व असलं पाहिजे. म्हणजे कायेचं पहिलं, वाचेचं दुसरं आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं आपल्या मनाची जागरूकता हे फार महत्वाचे आहे. मनाची जागरूकता कशाला असली पाहिजे? तर मनाची जागरूकता कुशल कर्म करता येईल आणि अकुशल कर्म टाळता येईल, ही खरी शरीराची मनाची काया आहे, कल्पना आहे. म्हणून काया वाचा मने आपण नेहमी तंदुरुस्त असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे. हाच तर बौद्धाच्या आचारसंहितेचा धम्म आहे. याच्यामध्ये धर्म कुठे येतो? हा वे ऑफ लाईफ आहे, हा जीवनपथ आहे, हा जीवन मार्ग आहे. म्हणून बुद्ध म्हणतो की मी मोक्षदाता नाही, मी परमेश्वर तर नाहीच नाही, पण मी मोक्षदाता सुद्धा नाही. मी केवळ आणि केवळ मार्गदाता आहे. चांगलं जीवन जगण्याच्या मार्गावर मी जात आहे. इतकी साधी सोपी बौद्ध धम्माची आचारसंहिता आहे. ही आचारसंहिता न पाळता आपण परंपरेने, रीतिरिवाजाने, धर्म म्हणून त्याचा जेव्हा अंगीकार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की बुद्धाने सांगितलेली वचनं ही आपली वचनं पारायणी झालेली आहेत, विवेकवादी राहिली नाहीत. म्हणून आपण सण आणि उत्सव साजरे करतो. आता सण कशाला म्हणायचं? सण हा शब्द एखाद्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतो, तो मी 4 लोकांसमोर शेअर करेल, 4 लोकांना वाटेल, तो समाजाला वाटेल की ही चांगली घटना घडली, त्याला सण म्हणायचं. बुद्ध धम्मामध्ये असे सण आहेत का? तर आहेत. पौर्णिमेच्या दिवशी आहेत, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आहेत. तुम्हाला ज्यावेळी कोणताही भिक्षू कुठेही एकत्र येईल, कोणत्याही दिवशी तुम्हाला सण आणि उत्सव साजरा करता येतो. त्यासाठी अमुकच दिवसाला असलं पाहिजे ही गोष्ट नाही. जे थोर पुरुष आहेत त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करणे ही बाब वेगळी आहे, कारण त्यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत, त्यांच्या विचाराची आपल्याला गरज आहे, म्हणून त्यांच्या विचाराने आपण गेलं पाहिजे, ही बाब ही वेगळी. पण सण हा शब्द मुळातच बौद्धांमध्ये नाही आहे. तो हिंदूंमध्ये आहे, तो मुसलमानांमध्ये आहे, तो ख्रिश्चनांमध्ये आहे. पण बुद्धांच्या या सगळ्या घटनांना आपण सण असा शब्द वापरतो. सण या शब्दामध्ये काही स्वीकारायचं, काही विवेकाने वागायचं नसतं, तर परंपरेने चालत आलेलं तेच रटाळ करायचं असतं. आज आपल्या बुद्ध विहारांमध्ये हेच होत आहे. सण असे साजरे होत आहे, परंपराच चालत आलेली आहे. मग इथे बुद्धांची आचारसंहिता कशी राहील? दुसरा शब्द आहे उत्सव. उत्सव कशासाठी करतात? एखाद्या गोष्टीचा मला विजय मिळाला, एखादी गोष्ट मला मिळाली, ज्या गोष्टीमुळे माझ्या अवतीभोवतीचं विश्व, माझ्या अवतीभोवतीचा समाज, माझ्या अवतीभोवतीचे लोक आनंदित होतील, द्विगुणित होतील, त्यांना खूप आनंद होईल, अशा वेळी तो उत्सव साजरा करायचा. उत्सव हा 2 प्रकारचा असतो. एक उत्सव व्यक्तीचा असतो आणि दुसरा
त्या व्यक्तीने दिलेल्या विचारांचा असतो. आपण हे ठरवतच नाही की आपण व्यक्तीचा उत्सव साजरा करायचा की त्या व्यक्तीने दिलेल्या विचारांचा उत्सव साजरा करायचा. आणि ज्यावेळी आपण त्या व्यक्तीचा उत्सव साजरा करतो त्यावेळी ती व्यक्ती परमेश्वराच्या पर्यंत जाते. पण ज्यावेळी त्या व्यक्तींनी दिलेल्या विचारांचा उत्सव साजरा करतो त्यावेळी त्याचे विचार आपल्या समाजाला बदलवतात, आपल्या स्वतःला बदलवतात. म्हणून सण आणि उत्सव याच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. पण आपण या हिंदूंच्या चालीरीतीमध्ये, कारण हिंदू म्हणून अलीकडे जे मोठ्या पद्धतीने वापरलं जातं किंवा धर्म म्हणून जी अफूची गोळी आहे असं कार्ल मार्क्स म्हणाला त्या पद्धतीने वापरलं जातं, त्याच्यावर काही विचार केला जात नाही. कोण हे करतं, कोण हे सांगतं हे आपल्याला समजत नाही. आणि त्याच्या आधारावर ज्यावेळी आपणही त्याच मार्गाने लागतो त्यावेळी बौद्ध धम्म हा राहत नाही, त्याचा बौद्ध धर्म होतो. वे ऑफ लाईफ नाही राहत, ते रिलिजन राहतं. आणि रिलिजनमध्ये म्हणजे धर्मामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धेला प्रचंड स्थान आहे. तुम्ही अंधश्रद्धेने श्रद्धेने तिथे जाऊन बसा, त्यांचं ऐका आणि चुपचाप घरी या. ते मिळेल तसं खा किंवा त्यांना वर्गणी द्या, त्यांना वेळ द्या आणि आपलं काम करा. बुद्धाने या पद्धतीची शिकवण दिली ही मी अजून तरी कुठे वाचली नाही किंवा मला ती सापडली नाही. बुद्धाचे विचार एकंदर सांगतो की तुम्ही जगण्यासाठी तुमचं हे सगळे मी फिलॉसॉफी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही चांगलं जगावं एवढीच माझी इच्छा आहे. बाकीच्या या जन्माच्या, पूर्वजन्मीच्या, पुनर्जन्माच्या गोष्टी बंद करा. स्वर्गलोकाच्या, देवलोकाच्या गोष्टी बंद करा आणि विवेकाने वागा. एवढं साधं बुद्धाची फिलॉसॉफी आहे. पण गेल्या 2500 वर्षात या फिलॉसॉफीमध्ये इतकी परिष्करण केली, इतकी भेसळ केली, कारण लोकांना आळस हा माणसाचा शत्रू आहे एकीकडे म्हटलं जातं. पण आळस हा शरीराचा असेल तर तो शत्रू आहे, पण आळस हा बुद्धीचा असेल तर बुद्धीच वापरायची नाही, विवेकच वापरायचा नाही, त्याचा आळस करायचा, तर जे वाट्याला येतं त्याला धर्म असं म्हणतात. सप्ताह करायचे, जसे पूर्वी भगवत सप्ताह व्हायचे, आता भगवंत की कथा हा सप्ताह व्हायला लागला. हे काय भानगड आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या भानगडीतून जेव्हा एखादे विचक्षण अभ्यासक जेव्हा म्हणतात की नाही हिंदूंचे जे सण आहेत तेच मुळात बुद्धाचे सण होते, हिंदूंनी त्याच्यावर कुरघोडी केली. आता ही खरी गोष्ट आहे की खोटी गोष्ट ही तपासत न बसण्यापेक्षा ती गोष्ट ज्यावेळी घडलेली आहे त्यावेळेचं महत्त्व, त्या काळाचं महत्त्व, त्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे ना. ते आपण लक्षातच घेत नाही आणि परंपरेने त्या गोष्टी करत राहतो. तेव्हा या अशा गोष्टीला भगवान बुद्धाची बौद्ध संविधा, आचारसंहिता महत्त्व देत नाही. आपण ठरवलं पाहिजे की मी जर बौद्ध आहे, मला जर बौद्ध फिलॉसॉफी मान्य आहे तर ती मी अंगीकारली पाहिजे, ती मी स्वीकारली पाहिजे आणि त्या पद्धतीचं आचरण केलं पाहिजे. हे आचरण अतिशय विवेकपूर्ण असलं पाहिजे. आणि मग जेव्हा कोणीतरी सांगतं की दसरा हा सण आपला आहे, आपला म्हणजे तुम्ही कोण होतात? दसरा हा दलितांचा सण आहे. मी तर माझ्या एका पुस्तकात लिहिलंय की दसरा हा दलितांचा आहे. पण दलित ज्यावेळी बौद्ध होतो त्यावेळी त्याचा दसरा असा सण कसा राहील? त्यावेळी त्या दलितांनी जो प्रकार केला, शौर्य दाखवलं, त्या शौर्याचा आपल्याला अभिमान आहे. पण आपला धम्म काय सांगतो? शौर्य गाजवायला सांगतो, लढाया करायला सांगतो, युद्ध करायला सांगतो आणि त्याचा आपण गवगवा करायचा. जेव्हा तुम्ही बौद्ध होता तेव्हा एक चांगला मनुष्य, शीलवान मनुष्य, नीतिवान मनुष्य, सदाचारी मनुष्य बनावा, हीच तर भगवंताची इच्छा होती ना. आणि हेच नेमकं सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. त्यांच्यातला फरक एवढाच आहे की बाबासाहेबांनी ते एकंदर सगळ्या जातींना सांगितलं, सगळ्या सामूहिक लोकांना सांगितलं, एकाला सांगितलं नाही, काही 4 लोकांना सांगितलं नाही. एका वेळी सगळ्या 5 लाख लोकांना जेव्हा ते बुद्ध बनवतात आणि त्यावेळी सांगतात की याच्यानंतर दरेकाला बुद्ध धम्माची दीक्षा द्यावी, याचा अर्थ आपला समाज मोठा करावा, माणसं गोळा करावी आणि त्यांच्यामध्ये माणूसपणाचं बीज रोवलं पाहिजे की ज्याच्यामध्ये विषमता नसेल, ज्याच्यामध्ये उच्च नीच भेद नसेल, ज्याच्यामध्ये शोषण नसेल. असा धम्म हाच बुद्धाचा बौद्ध धम्म आहे. आणि म्हणून त्यांनी 22 प्रतिज्ञा दिला की ज्यामुळे शोषण होते, आपल्या शरीराचं शोषण होते, आपल्या मनाचं शोषण होते, आपल्या वाचेचं शोषण होते, त्याच्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. आणि ह्या शोषण करणाऱ्या, शरीराला, मनाला आणि वाचेला शोषण करणाऱ्या गोष्टी ज्या ज्या असतील त्या आपण बंद केल्या पाहिजेत. हीच तर गोरखरी बुद्ध फिलॉसॉफी आहे. परंतु आपण चर्चा करताना आपल्याला असं वाटतं की यांच्या इतिहासातलं आपणही घेतलं पाहिजे. मग हिंदूंचे जे सण येतात, होळी, दिवाळी, दसरा, रक्षाबंधन, हे आपणही आपले सण मानले पाहिजे. जे मानतात त्यांना मानू द्या ना, पण बुद्ध माणूस म्हणून, बुद्ध समाज म्हणून
बुद्ध मानव म्हणून आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. विरोध करण्यात काही अर्थ नाही. त्यांना जेव्हा कळेल की हे विवेकाने वागतात त्यावेळी ते आपल्या मागे येतील, अन्यथा ते येणार नाहीत. म्हणून आज कधी नव्हे जगात विवेकाने वागण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण निदान महाराष्ट्रात, निदान भारत देशात आता अविवेकाने वागणारे राज्य सत्तेवर बसलेले आहेत. त्यांनी आपल्या डोक्यातून विवेक पूर्ण काढून टाकला आहे. त्यांनी माणसाला जास्तीत जास्त शोषण कसं करता येईल, माणसाचं सामान्य लोकांचे जास्तीत जास्त पीडा त्यांना कशी देता येईल, त्यांना जास्तीत जास्त गुलाम कसं बनवता येईल, आणि अलीकडे त्यांना जास्तीत जास्त भिकारी कसं बनवता येईल. आणि आपला हा सण आला तर त्यांना हे फुकट द्या, त्यांचा दुष्काळ पडला तर त्यांना हे फुकट द्या. फुकट देणारे कोण आहेत? त्यांनी कमवलेलं आहे, त्यांच्या घामाश्रमाचा पैसा आहे. त्यांची तिजोरी कशाची तिजोरी आहे? भगवान बुद्धाने किंवा सम्राट अशोकाने हे कधी सांगितलं नाही. ज्या ज्या लोकांनी बौद्ध धर्माची पताका जगभर नेली त्या त्या सम्राटांनी हे सांगितलं नाही. पण ज्या ज्या लोकांनी या देशातील बहुसंख्याकांचं शोषण केलं ते धर्माचं अधिराज्य, हे पवित्र अधिराज्य मानतात आणि मग बुद्ध फिलॉसॉफीला, बुद्ध आचारसंहितेला सोडून देतात. ही अतिशय वाईट गोष्ट झालेली आहे. याच्यातून निघण्याचा मार्ग काढला पाहिजे. ज्या ज्या लोकांना हे समजलं त्या त्या लोकांनी असं ठरवलं की हो, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी भारत बौद्धमय बनवीन. बौद्धमय बनवीन याचा अर्थ भारतात बौद्ध धर्म आणेल असा होतो की भारतातील लोकांना मी बुद्धाने सांगितलेल्या वाटेने नेईल. म्हणून तर संविधानामध्ये त्यांनी लिहिलंय की प्रत्येक माणसाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मिळाला पाहिजे. बुद्धाचं राज्य हेच तर आहे की प्रत्येक माणसाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मिळाला पाहिजे. आज आपल्या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या गोष्टी लयास जात आहेत आणि इतक्या सपाट्याने लयास जात आहे की आपल्याला समजत सुद्धा नाही. आपण बसलो सण आणि उत्सव साजरे करण्यात. तेव्हा कधी नव्हे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध विचारांची सगळ्या लोकांमध्ये प्रसारणी करणे, सगळ्या लोकांमध्ये त्याचा प्रचार करणे, त्यांना त्यांचं आचरण करण्यास भाग पाडणे, हीच खरी आज मोठी गरज आहे. राजकारणी लोक तात्पुरते आपल्याला मोठं बनवतात आणि सांगतात, पण नंतर त्या ऐश आरामाने आपल्याला लुटत राहतात, आपल्याला शोषण करत राहतात. बुद्ध हा शोषण मुक्तीचा अतिशय चांगला मार्ग आहे आणि या मार्गाने येणारा प्रत्येकच माणूस तो धर्माच्या नावाने जर केला, आधी बाबासाहेबांच्या आधी बौद्ध धर्म स्वीकारला जात असे त्यावेळी ते मोठे मोठे लोक स्वीकारत जायचे, त्याला ब्राह्मण असं म्हणायचे, त्याला वेगवेगळे नावं द्यायचे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारल्यामुळे, बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते म्हणून त्यांनी स्वीकारल्यामुळे बौद्ध हा दलित धर्म झाला. किती विचित्र आहे हे. आपल्या डोक्यातून, या देशाच्या डोक्यातून, या माणसांच्या डोक्यातून काढण्याची खूप गरज निर्माण झाली आहे. आणि या गरजेतून बहुजन संघटक नावाचं पेज जे आहे हे सतत प्रयत्न करत आहे की नाही, हे झालं पाहिजे. या देशाच्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला आनंदाने जगता आलं पाहिजे. त्यासाठी बहुजन संघटकमध्ये येणाऱ्या व्याख्याते, येणारे वक्ते हाच सतत प्रयत्न करत राहतात आणि प्रत्येक विषयावर चर्चा करत राहतात. आणि या विषयाच्या चर्चेचा राग, युद्ध, द्वेष हा विषय नसतो. त्याच्यामध्ये प्रचंड करुणा भरलेली असते. या करुणेनेच या जगाचा उद्धार होणार. एक माणूस दुसऱ्या माणसाशी जोडला जाईल, त्याची खूप गरज आहे. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल राहुल खांडेकर या माझ्या अतिशय जवळच्या जीवाभावाच्या मित्राचे मी धन्यवाद मानतो. आणि आपणही ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि थांबतो.